फॅमिली सोबत गोव्याचा प्लॅन करताय, पण गोवा हे फक्त पार्टी प्लेस आहे असं म्हणत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच. कारण गोवा हा एक निसर्ग सौंदर्याने भरलेला, स्वच्छ किनाऱ्यांनी वेढलेला, उत्कृष्ट खाद्य संस्कृती जोपासलेला असं असणारं ठिकाण म्हणूनही ओळखला जातो. आम्ही 5 दिवस गोव्यामध्ये खूप ठिकाणी फिरली, ज्यात 3 दिवस साऊथ गोवा तर 2 दिवस नॉर्थ गोवा अशी ठिकाणी आम्ही फिरलो. गोव्यामध्ये पाहायचं काय, राहायचं कुठं आणि महत्वाचं म्हणजे खाण्याची उत्तम ती कोणती ठिकाणं आहेत, हे सगळं सांगणारा हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 5 दिवसाचा प्लॅन पूर्ण खर्चासहित दिलेला आहे, म्हणून गोवा ट्रिप प्लॅनसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मी आपला श्री आपलं अजून एका व्हिडिओमध्ये स्वागत करतो आणि अजून चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आणि नवनवीन व्हिडिओसाठी नोटिफिकेशन ऑन करा. नेहमीप्रमाणे आपण सुरुवात करूया श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून. पुण्यातून सातारा, मलकापूर, अनुस्कुरा मार्गे 10 तासामध्ये उत्तम मार्गाने आम्ही पोहोचलो थेट साऊथ गोवामध्ये. मुंबईपासून यायला जवळपास 12 तास गाडीने प्रवास करत यावं लागतं. आता मुंबई गोवा हायवेला भूक लागल्यामुळं दुपारचं जेवण केलं वनश्री विसावा सलिस्ते इथे. हे ठिकाण शांत तर होतं, शिवाय इथं उत्तम चव सुद्धा मिळाली. मग सरळ साऊथ गोव्याकडे निघालो. आधी दूरची ठिकाणे करून मग नॉर्थ गोवा घरी परतताना 2 तास कमी होतात. आमचा पहिला स्टे होता ट्रिबो ग्रँड रॉयल, जो बेनॉली बीच पासून 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. अगदी उत्तम होता आणि स्विमिंग पूलची पण इथे सोय होती. आणि रात्रीच्या जेवणासाठी गेलो हायवे लगत असणाऱ्या रिट्स क्लासिक इथे. इथलं व्हेज नॉनव्हेज जेवण, थाया आणि अँबियन्स खूपच भारी आहे. सकाळी लवकर उठून बेनॉली, जो पांढऱ्या क्षार रेतीसाठी प्रसिद्ध असलेला बीच आहे, तो पाहिला व परत येताना चहा पिला. गोव्यात पहिल्यांदाच उत्तम चहा मिळाला होता आणि त्याचा आम्ही आनंद घेतला. समोर असणाऱ्या हरीज जर्मन बेकरीमध्ये जाऊन चीज केक आणि त्यानंतर फ्रूट केक घेतला, जे दोन्हीही अगदी चविष्ट होते. नारळाच्या बागा बघत रिसॉर्टवर परत आलो आणि ब्रेकफास्ट केला, जो ठीकठाक होता. आता सगळं आवरून या घनदाट जंगलामधून कानकोन येथील मल्लिकार्जुन मंदिर पाहायला आलो, जे अगदीच भव्य, सुंदर व शांत होते. इथे थोडा वेळ बसलो आणि भूक लागली असल्यामुळे अर्ध्या तासाच्या अंतरावर असणाऱ्या ट्री टॉप तवा अगोंदा या ठिकाणी जेवायला आलो. इथला अँबियन्स आणि इथला बीच व्ह्यू खरंच अनपेक्षितपणे खूपच मस्त होता आणि तशीच पदार्थांची चव देखील होती. इथला पास्ता मी आतापर्यंत खाल्लेल्या पास्तापैकी सगळ्यात बेस्ट होता. आता आमच्या नेक्स्ट डे कडे आलो, जो होता रामा रिसॉर्ट अगोंदा बीच. इथे 2 दिवस आम्ही राहिलो होतो आणि रिसॉर्टचा परिसर, इथली झाडे, नीटनेटके रूम्स, बीच साइड रेस्टॉरंट याला म्हणतात परफेक्ट बीच साइड स्टे. संध्याकाळी याच अगोंदा बीचवर फॅमिली सोबत मनसोक्त आनंद लुटला आणि जवळच असलेल्या मार्केटला गेलो. संध्याकाळी समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकत यांच्याच रेस्टॉरंटला जेवण केलं. रेस्ट करून सकाळी कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट करून बोटिंग करायला गेलो, ज्यात सुरुवातीला आम्हाला डॉल्फिन दिसले. एकदा नाही, चांगले 2-3 मिनिटं मनसोक्त पाहिलं. मग इथून बटरफ्लाय बीचला आलो, जो अगदीच स्वच्छ समुद्र किनारा होता व इथेच शेजारी टर्टल रॉक, लेफ्ट लेग फूट रॉक होता व हे सगळं पाहून हनीमून बीचला 15 ते 20 मिनिटं मनसोक्त आनंद लुटला. संपूर्ण 1.5 तास बोट राईड करून भूक लागली असल्यामुळे झेस्ट अगोंदा या प्युअर व्हेज रेस्टॉरंटला जेवायला गेलो. परफेक्ट गोवन ॲम्बियन्स असलेल्या या रेस्टॉरंटची व्हेज थाई, पिझ्झा आणि हो, मँगो लस्सी खाणं म्हणजे अगदी सुखच आहे. संध्याकाळी दी फेमस काबो दी रामाला गेलो सनसेट पाहण्यासाठी. काय नजारे होते इथले, वा. पण लक्षात ठेवा, प्रसिद्धी प्रचंड वाढल्यामुळे गर्दी सुद्धा प्रचंड असते. निसर्ग सौंदर्य न्याहाळायला किंवा फोटो क्लिक करण्यासाठी इथं वेटिंगच करावी लागते. मग परत अगोंदा बीचवर येऊन बीच साईडला निवांत बसलो. रात्री पुन्हा एकदा रामा रेस्टॉरंटला जेवण केलं, जे की खरंच चवदार होतं. तिसऱ्या दिवशी सकाळी अगोंदा बीचच्या शांततेचा अनुभव घेतला आणि ब्रेकफास्ट करून 2 तासाच्या अंतरावर असणाऱ्या
ओल्ड गोवाकडे निघालो. ओल्ड गोवामध्ये बरेच चर्च फेमस आहेत, ज्यापैकी ही आणि याच्याच बाजूला असलेल्या गोव्यातील सर्वात मोठी चर्च देखील आहे. हे सगळं पाहिलं आणि परतीच्या वाटेवर जुन्या चर्चचे अवशेष पाहिले आणि कलंगूटमध्ये नवराता या प्युअर व्हेज रेस्टॉरंटला जेवायला आलो. इथे मी गोव्यामध्ये गेलो की नेहमीच जेवण करतो. अगदी पुण्यात जेवल्यासारखं वाटतं इथे. इथला पायनॅपल शिरा तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि बाकी जेवण सुद्धा अगदी उत्तम आहे. आता कॅन्डोलिम जवळ कासा अजुरे अपार्टमेंटमध्ये आम्ही 2 दिवस 2 BHK बुक केला होता. तो सर्व सुखसोयी युक्त तर होताच आणि अगदीच बेस्ट डे होता. इथल्या क्लीन रूम्स, ॲम्बियन्स, सपोर्टिव्ह स्टाफ, मॅनेजमेंट आणि समोरच असलेला क्लीन स्विमिंग पूल अगदीच छान होते. स्विमिंग करून अवघ्या 10 मिनिटं दूर असलेल्या कलंगूटला आलो आणि साऊथ टू नॉर्थ आल्याचा फील लगेच आला. कारण तुफान गर्दी. मग सनसेट पाहत, शॉपिंग करत इथे थोडा वेळ घालवला आणि 10 मिनिटं दूर असणाऱ्या एका खानावळीत जेवायला आलो. ते म्हणजे साई प्रसाद रेस्टॉरंट. इथल्या फिश थाया, बोंबील हे सगळं पाहताच कोकणात आल्याचा फील आला. व्हेज जेवण देखील अगदीच चांगलं होतं आणि म्हणूनच गर्दी खरंच खूप होती. मग डेझर्टला पेस्ट्रीज खाल्ल्या आणि झोपी गेलो. रात्रीच्या वेळी इथे अगदी शांतता असते. सकाळी अगोडा रोडवर बनाना लीफला साऊथ इंडियन नाश्ता केला, जो नेहमीप्रमाणे अगदीच उत्तम होता. आणि चहा पिऊन 9:30 वाजता उघडणाऱ्या लोअर अगोडा फोर्टला गेलो, जिथून एका बाजूला ताज हॉटेल दिसतं तर दुसऱ्या बाजूला कॅन्डोलिम बीचचा उत्कृष्ट नजारा पाहायला मिळतो. इथं आलो, दिल चाहता है मूव्हीची आठवण होते. आता इथूनच 10 मिनिटावर असणाऱ्या अगोडा फोर्टच्या लाईट हाऊस पाहायला आलो, जिथं ₹25 तिकीट आहे ते काढलं आणि आतमध्ये लाईट हाऊस, जेल आणि बीच व्ह्यू पाहत बसलो. एका बाजूला पणजीचा उत्तम नजारा पाहायला मिळतो. आता दुपारी जेवायला फॅट फिश या रेस्टॉरंटला आलो, जिथे भरपूर पार्किंग आणि ॲम्बियन्स अगदीच भारी. आणि चवदार फिश थाया आणि बिर्याणी हे इथलं वैशिष्ट्य. आणि शेवट केला चीज केकने आणि हे सगळं खाऊन अथांग म्हणाला, आता माझी सत्तकली. आणि म्हणूनच आलो सिंगम पॉइंट म्हणजेच डोनापोला पाहायला. ₹50 तिकीट काढून इथला सनसेट खरंच पाहण्यासारखा असतो. रात्री कसिनोच्या क्रूज बघून 40 मिनिटावर असणाऱ्या बावरीला जेवायला आलो. मध्यभागी भला मोठा पाण्याचा तलाव, कारंजे, उत्कृष्ट ॲम्बियन्स आणि मला आवडलेली इथली चिकन बिर्याणी हे या जागेचं खरंच वैशिष्ट्य आहे. भला मोठा गुलाबजाम रबडी घेऊन ट्रिपचा शेवट अगदी गोड केला. आता पाहूयात 5 दिवसाचा प्लॅन. पहिल्या दिवशी ट्रॅव्हल करून रेस्ट केला ट्रिवो ग्रँड रॉयलला. दुसऱ्या दिवशी बेनॉलिम बीच आणि मल्लिकार्जुन टेम्पल आणि हरीज जर्मन बेकरी. डे 2 ला एक्सप्लोर केला अगोदर बीच आणि रामा रिसॉर्ट. तिसऱ्या दिवशी बटरफ्लाय बीच, हनीमून बीच, काबो दी रामा आणि जेवण केलं झेस्ट आणि रामा रेस्टॉरंटला. स्टे केला कासा अजुरे, ओल्ड गोवा, कलिंगूट आणि जेवण केलं साई प्रसाद आणि नवराताला. 5व्या दिवशी अगोडा फोर्ट, डोनापोला आणि जेवण केलं फॅट फिश आणि बावरीला. टोटल 5 लोकांचा खर्च 80,000, ज्यात 12,000 पेट्रोल, 31,000 स्टे, शॉपिंग आणि ॲक्टिव्हिटीज 10,000 आणि जेवण 21,000. या गोवा सिरीजचा डिटेल फूड आणि स्टे व्लॉग आणि साऊथ आणि नॉर्थ गोवाचा फुल ठिकाणांचा व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आपला श्री या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, निसर्ग सुंदर आहे आणि याची काळजी आपणच घ्यायची आहे. राम राम.